आंबेनळी दुर्घटनेतील मृत तरुणांच्या कुटुंबियांना उदयनराजेंचा आधार. दुःखानं कोसळलेल्या चिमुकल्यांनी मारली मिठी. आंबेनळी घाटातील भीषण अपघातात 8 तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण सातारा जिल्हा शोकमग्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मर्ढे, आसगाव आणि खटाव या गावांना भेट देत मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. घरातील तरण्या मुलांच्या निधनामुळे कोसळलेल्या कुटुंबियांना धीर देताना उदयनराजे भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. घाबरलेले चिमुकल्यांनी उदयनराजेंना बिलगत अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. यावेळी मी त्यांच्या मुलाची किंवा भावाची जागा घेऊ शकत नाही, पण मुलगा आणि भाऊ म्हणून कायम पाठीशी उभा राहीन अशी भावना उदयनराजेंनी व्यक्त केली आहे. सर्व संपूर्ण आता ह्याच्यामध्ये पाटील साहेब जो 5 मुलांचं सगळ्यांचं सगळ्यांचं चालेल वेगवेगळ्या अजून काही शासनाच्या योजनेमध्ये ते सुखकर होणं त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर्व कुटुंब साहेब 8 मधली 6 जण जे काल जी 8 गेलेत ना त्याची 6 जण एकुलते होते. सर्व 6 जण एकुलते दोघांचे वडील आहेत. हो एक मुलगा असं कुटुंब पूर्ण अतिशय जे काय हे असेल तुम्ही सांगा, सगळं आपण करू. आजोबांनी 20 वर्षापूर्वी त्याचे वडील वारले आणि माझी बहीण दिलेली होती. मी तो 1 वर्ष होता त्यावेळेस त्याचे वडील वारले. हा किती वर्ष? 20 वर्ष. आता 20 वर्ष लागलं होतं. कसलाही आधार नाही. दोन्ही बघा वयोवृद्धती मध्ये त्याची आजी आजोबा आहे आणि माझी बहीण आणि ती त्याची बहीण त्याच्या पाठची. पहिलं म्हणजे आहे ना, त्या संपूर्ण कितीला पडलं ते गेलं. यांचं काय एकांत एक असतं तर मग आता कुटुंब त्याच्यावरती आधार. स्टेट गव्हर्नमेंटकडनं किंवा सेंट्रलचं कसं तेवढं फक्त आता बघू. आणि बिचारी हिनी काय करायचं, अख्खं उभं आयुष्य पडलं तिच्याचं. आणि 100 मीटर मध्ये 5 संघटित की 100 मीटर अंतरावर 5 संघटित गेले. महाराजांच्याकडून जेवढे ताकदीनं जे करता येईल तेवढं करू आपण. आपल्याला जेवढे काही प्रशासकीय योजना किंवा शासन तात्यांबरोबर जे काय करायचं, कसं करायचं ती जबाबदारी माझी. शकत नाही, परत आणू शकत नाही. फक्त जेवढं काय असेल कधी महेश तुझी जबाबदारी ऐकून घे. काय असेल तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. तुमचा मुलगा आहे नात्याने मी तुमच्याशी बोलतो. कधी हाक मारायचं नाही आलो तर काय पण तुम्ही करा. पण झालेल्या गोष्टींचं काय येऊन जाऊन असायचं.